माहितीवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते, आपल्या सगळ्याला माहिती आहे आपण खूप मोठ्या ताकदीनं या माणसानं जीवाचं रान केलं. खूप मोठा संघर्षातून आपण विजय मिळवला होता. या तालुक्यामध्ये खूप मोठी कामं केली, पण दुर्दैवानं आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. मला बापू एवढंच सांगायचं आहे की याच्या पाठीमागे कुणाला एवढं जमलं नाही, इथून पुढेही कुणाला जमणार नाही. या वडाच्या झाडाखाली सांगोला तालुक्यातली तुमच्यावरती प्रेम करणारी सगळी माणसं आहेत. 30-40 वर्ष माणसांनी कोणताही विचार न करता तुमच्यासाठी राजकारण केलंय. या तालुक्यामध्ये तुम्हाला फक्त एका पक्षाने पाडायचा उद्योग केला नाही, तर अनेकांनी या महाराष्ट्रातून फिल्डिंग लावली, अनेकांनी स्वप्न बघितलं, अनेकांनी सगळ्या ताकदी तुमच्या विरोधात पुरवल्या. पण त्या सगळ्यांना सांगा, तुम्ही सगळं करून दमला, सगळे नियोजन लावली, तरी ह्या वाघानं 91,000 मतं घेऊन तुमच्या समोर दाखवलेत. इथून पुढं महाराष्ट्रात कोण आमदार झालं कोण झालं नाही त्याला मुंबईचा फोन आला नाही, पण माझ्या माणसाला निकाल ऐकल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला फोन आलेला या महाराष्ट्रातला नेता कोण असेल. मी कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो, तालुक्यात आमदार कोण होऊ द्या, कुणाला काही मिळू द्या, पण या तालुक्यातलं प्रशासन, या तालुक्यातला एक ग्रामपंचायतच्या शिपायापासून तलाठी, सर्कल, कोतवाल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, पोलीस स्टेशनचा अधिकारी असेल, तो या माहिती सरकारचं ऐकल्याशिवाय त्याला काम करता येणार नाही. कुणाला कोणती स्वप्न, कोण तुम्हाला दादागिरी, भीती दाखवायच्या भानगडीत पडेल, त्यांना सगळ्याला सांगा टायगर अभी जिंदा आहे. आणि माझं सगळ्यांना ओपन सांगणं आहे, माझ्या नेत्यानं 2.5 वर्षात जे काम केलं ते तुम्ही तुमच्या अखंड पिढ्यात सुद्धा करू शकणार नाही. एवढं मोठं काम केलं, शेतीला पाणी, लाईट, रस्ता सगळं टनाटन करून या तालुक्यातल्या 3.5 लाख लोकांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून रात्रीचा दिवस करणारा, एका दुर्दैवी आजारात असणाऱ्या माणसाला हाकनाक टीका करून जवळच्या माणसाने दगा दिला. पण बापू मला एवढंच सांगायचंय, विधानसभेत जरी आपण थांबलो असलो तर एकनाथरावजी शिंदे साहेबांनी परवा सागरजी पाटलांना, दिग्विजयदादांना बोलवून घेऊन शब्द दिलाय, हा माणूस या विधानसभेत आमदार म्हणून 2 महिन्याच्या आत जाणार आहे. शिंदे साहेबांना मी एवढंच सांगणार आहे, मला इथं उभं राहिलेल्या सगळ्याच माणसांना, तुम्ही बापूवरती प्रेम करताय, मला एवढंच सांगा, नेत्याचा कार संघर्षाचा, नेत्याच्या पाठीमागं तुम्ही एकदा ठाम राहणार आहे का? एकदा हात वर करून बापू मी तुम्हाला शब्द देतो, गाव कोणती कमी गेली, कोणती ज्यादा गेली, कोणी काम कमी केलं, कोणी काय केलं, याच्यापेक्षा इथं आलेला एक कार्यकर्ता जीवाची बाजी लावल. उद्याची पंचायत समिती, उद्याची जिल्हा परिषद, नगरपालिका गुलाल पडल्याशिवाय कार्यकर्ता घराघर जाणार नाही. एका ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, इथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, नेत्याचं वय झालंय, तुमच्या जीवावर तू कोणताही प्रसंग येऊ द्या, तुम्हाला कोणी दादागिरी करू द्या, तुम्हाला तुमचा रस्ता होऊ द्या, तुमच्या भानगडीत पडू द्या, इथं दिग्विजय पाटील आहेत, सागर पाटील आहेत, आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत, तुमच्या डोक्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो, त्याची तुम्ही चिंता बिंता करू नका. राज्यात एकनाथरावजी शिंदे नावाचा वाघ बसलाय आणि तो वाघ जोपर्यंत आपल्या पाठीमागे आहे तोपर्यंत भिण्याचं कारण नाही. अरे एका निवडणुकीला मला फरक पडत नाही, आम्ही एवढी जीवाची बाजी लावू संभाळता त्या एवढी ताकद निर्माण करायची आहे. बाळवणी गटातली सगळी माणसं इथं बसलेत, सगळी जाणती माणसं दादा तुम्ही बसलेत, त्या नेत्याला महाराष्ट्राच्या विधान परिषदेत पाठवायचं आहे आणि सांगोला तालुक्याचं पाणी नेत्याच्या हातून सोडायचं आहे. सांगोला तालुक्याचा दुष्काळ नेत्याकडून संपवायचा आहे. सांगोला तालुक्याचे MIDC शहाजी राजाराम पाटील नावानं उद्घाटन करायचं आहे. तुम्हाला सगळ्याला माझं सांगणं आहे, श्वासात श्वासापर्यंत या नेतृत्वाला कुणीही सोडायचं
बोलायचं नाही. एकदा हात वर करून सांगा बापू, तुमच्या सुखात आम्ही होतो, तुमच्या दुःखात सुद्धा आहे. जीवाला जीव देण्याची आमची सगळ्यांची तुमच्यासाठी तयारी आहे. आणि इथून पुढची लढाई एका बुद्धीनं, एका ताकदीनं, एका हिमतीनं लढायची आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.